नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण मस्त असं कैरीची चटणी बनवणार आहोत, तर नक्कीच करून बघा। मस्त आता गरमीचे दिवस आले, कैऱ्या पण बाजारात आलेल्या आहेत, तर मस्त चटणी लागते, नक्की करून बघा। तर इथे मी हिरवी मिरची आणि लसूण तव्यावरती भाजून घेत आहे। हिरवी मिरचीचे तुकडे करून घ्यायचे आहेत आणि लसूण पण थोडा जास्त घ्यायचा आहे। तर हिरवी मिरची आणि लसूण आपण तव्यावरती कमी गॅसवर मस्त असं भाजून घेत आहोत। आणि कैरी पण साल काढून, कोवळ्या कैऱ्या होत्या, तर साल काढून आपल्याला मस्त असं किसून घ्यायचं आहे। आपली जी आपण खोबरं किसतो त्या किसणीवरती किसून घ्यायचं आहे आपल्याला। तर इथे बघा मस्त असं कमी गॅसवर भाजून झालेलं आहे। आता आपल्याला एक साईडला प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे। तोपर्यंत मी कैरी पण मस्त अशी किसून घेतलेली आहे। आपण खोबरं किसतो त्या किसणीवर किसायचं आहे आणि कैऱ्या घेताना एकदम कोवळ्या घ्यायच्या आहेत। तर इथं आपलं भाजून झालेलं आहे, एका प्लेटमध्ये मी काढून घेतलं आहे। त्यानंतर इथं आपल्याला जिरं घ्यायचं आहे। जिरं थोडंसं तव्यावरती मस्त असं भाजून घ्यायचं, छान म्हणजे सुगंध येतो चटणीमध्ये। तर बघा एका प्लेटमध्ये मी कैरी किसून घेतलेली आहे। हिरवी मिरची आणि लसूण एका प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे। आता त्यानंतर आपल्याला हिरवी मिरची आणि लसूण थंड होऊन द्यायचं आहे आणि आपल्याला मिक्सरमधून वाटून घ्यायचं आहे मैत्रिणींनो। तर बघा मिक्सरमध्ये टाकून घेते मी हिरवी मिरची, लसूण आणि जिरं। आणि याच्यामध्येच आपल्याला कोथिंबीर टाकायची। कोथिंबीर स्वच्छ धुवून घ्यायची, बारीक चिरून घ्यायची आहे आणि सुकी करून घ्यायची आहे। ती पण मी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतलेली आहे। आता आपल्याला मिक्सरला पाणी न टाकता वाटून घ्यायचं आहे, पाणी वगैरे काही टाकायचं नाही याच्यामध्ये। आणि थोडीशी जाडसर वाटून घ्यायची आहे। तर इथे बघा कशी जाडसर वाटून घेतलेली आहे। आणि आता एका बाउलमध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे, सगळं व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे। आता जे वाटलेलं होतं हिरवी मिरची, लसूण, जिरं ते मी एका बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे। आणि आपल्याला आपण जे किसलेलं कैरी होती, किसलेली कैरी, ती पण आपल्याला थोडीशी मिक्सरला खूप नाही फिरवायची माहिती, 1-2 राऊंड फक्त फिरून घ्यायचं आहे। तर मी इथे मिक्सरला फिरून घेत आहे। खूप एकदम बारीक करू नका, नाहीतर तिला पाणी सुटेल। तर 1-2 राऊंड असे फिरून घ्यायचे आहेत मिक्सरला। तर इथे बघा मिक्सरला फिरून घेतलेलं आहे आणि मस्त आता मिक्स करायचं आहे। सगळं झटपट होते पण खूप छान लागते मैत्रिणींनो। आणि मीठ टाकून घ्यायचं, मीठ पण थोडं जास्त टाकायचं कारण आंबटेचं कैरी पण। तर मस्त असं कैरी किसलेली, हिरवी मिरची, लसूण, जिरं वाटलेलं सगळं व्यवस्थित मीठ टाकून घेतलेलं मिक्स करायचं आहे। खराब होत नाही मैत्रिणी ही चटणी। एका डब्यामध्ये आपल्याला भरायची आणि फ्रीजमध्ये ठेवून द्या। तुम्ही अशी खाऊ शकता किंवा डाळ भात असेल गरम गरम त्याच्याबरोबर तुम्ही खाऊ शकता। बघा किती मस्त लागते, खूप छान लागते मैत्रिणी, नक्की करून बघा। आता बाजारमध्ये भरपूर अशा कोवळ्या कोवळ्या मस्त कैऱ्या पण आलेल्या आहेत। खूप वेगवेगळे प्रकार चटण्यांचे बनवल्या जातात आणि लोणची पण बनवल्या जातात कैरींचे, गोड, म्हणजे जे कोवळ्या कैऱ्या असतात ना त्याचे वेगवेगळ्या प्रकारचे लोणची बनले जातात। तर इथे बघा मी एका डब्यामध्ये मस्त अशी भरून ठेवलेली आहे। कसा वाटला मैत्रिणी व्हिडिओ? लाईक, शेअर, सबस्क्राईब, बाय।